नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 1 जानेवारी 2025 एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी आणलाय। हा उपक्रम काय असेल, काय आहे, यासाठी हा व्हिडिओ आहे आणि तो उपक्रम तुमच्या अत्यंत उपयुक्त येणाऱ्या परीक्षांमध्ये असणार आहे, उपयोगी पडणार आहे। काय आहे तर टिक्कर दिनदर्शिका, दिवसाचे महत्त्वाचे दिनविशेष जे दिवस असतील। आता 1 जानेवारी आहे, मग या 1 जानेवारीचं महत्व काय आहे, बरोबर की नाही। आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याकडनं हा अभ्यास राहून जातो की ते तारखा आहेत, या तारखांचं महत्व काय आहे, कारण विशेष तारखा आहेत, त्या तारखांना काहीतरी घटना इतिहासामध्ये घडलेली असते आणि ती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते। मग त्या अनुषंगाने मी हा एक नवीन उपक्रम या वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच आणलेला आहे 1 जानेवारीला, आणि ह्या वर्षापासून आपण प्रत्येक दिवस हा त्याचं वैशिष्ट्य, त्याचं इतिहासात काय आहे किंवा त्या घटनांशी संबंधित काय होतं हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। कळतंय मी काय म्हणतोय ते? तुम्हाला परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त असणार आहे। हा बरेच दिवस माझ्या मनामध्ये होता आणि मी वाट बघत होतो, आणि याची सुरुवात आता या म्हणजे याला मुहूर्त सापडलाय, आणि तो मुहूर्त म्हणजे आज 1 जानेवारी 2025। तर आपण सुरुवात करूया। 1 जानेवारीचं महत्व काय आहे आपण यामध्ये पाहणार आहोत। चला, 1 जानेवारी 2025। आता महत्वाच्या घटना काय काय घडल्या होत्या, बऱ्याच आहेत। जिथे मी मार्किंग करेन ते तुम्हाला परीक्षेमध्ये महत्वाचे असणार आहेत। 1756 निकोबार बेट डेन्मार्कच्या ताब्यात गेलं आणि त्यांना न्यू डेन्मार्क असं नाव देण्यात आलं 1756 मध्ये। 1808 मध्ये अमेरिकेत गुलामांच्या आयातीला बंदी घालण्यात आली। कधी बंदी घालण्यात आली? 1808 मध्ये, 1 जानेवारी 1808 वर्ष, आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? 1 जानेवारी, एवढं लक्षात ठेवा। महत्वाचं बघा, 1818 भीमा कोरेगाव येथे F स्टॅटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्यांचा पराभव केला। हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। हा भाग परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे। 1842 1 जानेवारी 1842 बाबा पद्मजी यांचं ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू करण्यात आलं। इतिहासाच्या या घटना आहेत, बरोबर आहे। 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्यामुळे हेही सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। समाज सुधारकांच्या घटकांमध्ये आपल्याला कोणत्या दिवशी हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कुठे केव्हा काय सुरू केलं, बरोबर आहे। यांच्या वर नाही करत आहे मी, याच्या बाजूला करतो म्हणजे तुम्हाला वर्ष दिसतील, बरोबर आहे की नाही। पुढे पाहूया। 1862 इंडियन पिनल कोड अस्तित्वात आलं, बरोबर आहे। म्हणजे इतिहास त्याचबरोबर राज्यशास्त्र याच्याशी निगडीत। 1 जानेवारी 1862 इंडियन पिनल कोड। 1880 विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना केली। अत्यंत महत्वाचं, लोकमान्य टिळकांशी निगडीत समाज सुधारक या घटकांमध्ये या सदराखाली येणार। कोणत्या दिवशी तर 1 जानेवारी 1880। 1883 पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना। हा सुद्धा परीक्षेत आपल्याला विचारला जातो। 1 जानेवारी 1899 क्युबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली। आंतरराष्ट्रीय यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे, पण ठीक आहे, लक्षात ठेवा। 1900 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्र मेळाव्याची स्थापना केली। त्यामुळे हे महत्वाचं आहे 1 जानेवारी 1900 मध्ये। पुढे 1 जानेवारी 1908 संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कला दर्शन ही नाटक कंपनी स्थापन केली। पुढे बघूया। 1919 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळ स्थापन झालं। कधी झालं तर 1 जानेवारी 1919।
याच काळामध्ये काय झालं होतं, रॉलेट पॅक्ट आला होता, आणि याच काळामध्ये काय झालं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड, बरोबर की नाही. 1923 चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. जवाहरलाल नेहरू ने मोतीलाल नेहरू, काय बरं, मोतीलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांनी काय केलं, स्वराज्य पार्टीची स्थापना 1 जानेवारी 1923. त्यानंतर 1932 डॉक्टर नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरू केलं. हे सुद्धा लक्षात ठेवा, वृत्तपत्राच्या श्रेणीमध्ये जाईल हा प्रश्न. त्यानंतर 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली. कधी झाली, तर ती झाली 1 जानेवारी 1995 मध्ये. पुढे 2022 प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी, हे 1 जानेवारीचं महत्व आहे. मी जिथे जिथे इम्पॉर्टंट केले ते अतिशय महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. आता जन्म पाहूया. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म कधी झाला, तर 1662 1 जानेवारी या दिवशी, आणि वर्ष 1662. मृत्यू कधी झाला त्यांचा, 12 एप्रिल 1720, बरोबर आहे की नाही. आणि मांजरी येथे काय केलं, शाहू महाराजांनी त्यांना 1713 मध्ये पेशवे पदाचं वस्त्र दिलं. 1879 ब्रिटिश साहित्यक एम फोस्टर यांचा जन्म झाला. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे महत्वाचं पहिलं. स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधीजींचे स्वकीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म झाला 1892 मध्ये 1 जानेवारी. मृत्यू झाला त्यांचा 15 ऑगस्ट 1942. तर हेही लक्षात ठेवा. भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म, हे महत्वाचं आहे, 1 जानेवारी 1894. लक्षात ठेवा. त्यांचा मृत्यू कधी झाला, 4 फेब्रुवारी 1974. 1900 आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाणे अभ्यासक व संगीत गुरु श्रीकृष्ण नारायण राजनकर यांचा जन्म झाला. मृत्यू त्यांचा झाला 14 फेब्रुवारी 1974. चला पुढे पाहूया. भारतातील भूविज्ञानी अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म 1902 मध्ये 1 जानेवारी. 1 जानेवारी 1918 ज्येष्ठ सामाजिक साहित्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. मृत्यू 9 ऑगस्ट 2002. अभिनेत्री आणि गायिका उमादेवी खत्री उर्फ टुनटुन यांचा जन्म, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. लेखक महाराष्ट्र राज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मधुकर अष्टीकर यांचा जन्म, हे लक्षात ठेवलं तर उपयोगाला येणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म 1936 मध्ये. तर 1941 मध्ये चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी उर्फ असरानी यांचा जन्म. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद याचे महासंचालक पद्मभूषण विजेते रघुनाथ माळशेकर, महत्वाचं आहे, बरोबर आहे. एक प्रश्न मी यांच्या संदर्भात घेतला होता की त्यांना डॉक्टरेट जी मिळालेली आहे ही आता एपीजे अब्दुल कलाम यांच्यापेक्षाही त्यांना मिळालेली आहे. त्यांचा आकडा तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचा आहे. भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका दीपा मेहता यांचा जन्म 1950. अभिनेता नाना पाटेकर यांचा जन्म हा 1 जानेवारी 1951. मृत्यू फ्रान्सचा राजा लुई 12वा याचं निधन झालं 1515 मध्ये 1 जानेवारीला. जन्म झाला होता 27 जून 1462. स्विस गणितज्ञ जोहान बार्नोली यांचा निधन झालं 1748 मध्ये. जर्मन भौतिकशास्त्र हेनरिच हर्टज यांचं निधन झालं. जन्म झाला होता 22 फेब्रुवारी 1856. कधी झाला होता यांचा मृत्यू आहे 1894. दिल्लीचे रचनाकार एडविन ल्युटेनस यांचं निधन, हे लक्षात ठेवा. ही व्यक्ती महत्वाची आहे. काय यांनी आणखीन तयार केलं रचना ती तुम्ही मला सांगायचं आहे. जन्म झाला होता त्यांचा 1869 29 मार्च. भारतीय रसायनशास्त्रज्ञ शांती स्वरूप भटनागर यांच्या नावाने पुरस्कार मिळतो. तर यांचा निधन जे आहे यांचं निधन 1955 मध्ये झालं 1 जानेवारी.
हा, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचं निधन. जन्म यांचा 8 ऑक्टोबर 1891. 1875 ला यांचं काय झालं तर निधन झालं. समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकरराव साक्रीकर यांचं निधन हे 1989. तर 2009 संगीतकार, वादक, शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रय झा यांचं काय झालं निधन 2009 ला. जन्म झाला होता 11 ऑगस्ट 1928. तर हे आपलं काय होतं 1 जानेवारी या दिवसाचं दिनविशेष होतं. यातले बरेच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे हा जो उपक्रम मी सुरू केलाय हा यासाठीच केलेला आहे. हे दिनविशेष जे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या तारखा त्या तुमच्या स्मरणात राहाव्यात, त्याचा अभ्यास तुम्हाला व्हावा यासाठी हे मी उपक्रम सुरू केलेला आहे. कसा वाटला, काय वाटला हा नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आवडला हा व्हिडिओ, जर तुम्हाला आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत तर लाईक तर करायचंच आहे आणि त्याचबरोबर तो शेअर सुद्धा करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातलगांना, कोणी जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय त्यांच्यासाठी हे उपयुक्त असणार आहे. त्यामुळे ते शेअर करायचं. तर आपण पुढच्या म्हणजेच 2 जानेवारीला पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. जय हिंद.